हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपालीज लाईफ ॲट होम. तर दिस इज डे 2 आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर मॉर्निंगला आदितीचे पप्पा चहा घेऊन ऑफिसला निघून गेलेले. त्यांनी काही टिफिन वगैरे नेलेला नाही. ते बोलले की तू मला आज टिफिन देऊ नकोस आणि तू पण काही करत बसू नको, पाहिजेच तर तुम्ही पार्सल वगैरे मागवून घ्याल. तर मग अदिती पण नाश्त्याला माझी पुढेच फ्रेंड असते तिच्याकडे गेलेली होती आणि मग मला पण खूप भूक लागलेली होती. तर येताना माझ्या आईने मला चकली, चिवडा, शेव आणि यांच्या मामींनी पापड वगैरे काय दिलं होतं ते. तर मी नाश्त्यामध्ये तेच करून घेतलं आणि त्यानंतर मी लगेच कामालासुद्धा लागलेली. तर माझं आजचं टार्गेट होतं की सगळे कपडे जे आहेत ते अलमारीमध्ये लावून घ्यायचे. म्हणून मी सुरुवात केली अलमारीपासनं. तर अलमारीमध्ये त्या पॅकर्स अँड मोर्सवाल्यांनी काही छोटे मोठे वस्तू ठेवलेल्या होत्या, तर त्या तशाच होत्या. म्हणून मी सर्वात आधी अलमारी पूर्ण खाली करून घेतलेली आणि त्यानंतर त्या अलमारीला छान असं क्लिनिंग करून घेतलेलं आतून बाहेरून. म्हणजे डस्ट वगैरे काही असेल तर ते सगळं क्लीन होऊन जाईल आणि मग आपण कपडे वगैरे जे काही ठेवायचे आहे ते ठेवूया. म्हणून आधी अलमारी पूर्ण क्लीन केली. डबल डोअरची अलमारी आहे, मोठी अलमारी आहे. तर कपडे पण बरेच जातात याच्यामध्ये. पण याच्यात आमचा एक डिसॲडव्हान्टेजेस हा आहे की आम्ही जुन्या रूमवर राहत होतो, तिथं आम्हाला एक एक्स्ट्राची अलमारी होती, ओनरचीच होती. त्याच्यामुळे त्या अलमारीमध्ये अदितीचे कपडे गेलेले. तर आता आम्हाला एक नवीन अलमारी ऑर्डर करावं लागेल तिच्यासाठी. तर त्यानंतर मी एक एक बोऱ्या खाली केलेल्या. आमच्याकडे याला बोऱ्याच म्हणतात, हे जे व्हाईटवालं दिसतं ते. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा मला. तर याच्यामध्ये सगळे बघा अदितीचेच कपडे आहेत. तर या 2 बोऱ्या भरून अदितीचेच कपडे होते. जेवढे पण हे बॉक्सेस आहे हे सगळे अदितीचे कपडे आहेत. तर ती पण मला म्हणत होती की मम्मा चल मी पण तुला हेल्प करते, काय असेल तर ते. तर ती खरंच तिला काही गोष्ट सांगितली की हे नेऊन ठेव, ते नेऊन ठेव, तर ती पटपट माझे कामं ऐकायची. आणि मुली खरंच घरात असणं ना खूपच महत्त्वाचं असतं. एक सपोर्ट होऊन जातं आपल्याला. आता लहानपणी तर ऐकतात, आता मोठे झाल्यावर माहीत नाही काय करणार ती तर. तर असं मी जेवढे पण पोते होते सगळे अनबॉक्सिंग केलेले. बघा यात पण तिचेच कपडे आहेत. आणि तिचं असं चाललं आहे, इथं कुठला ड्रेस आहे मम्मा, तिथे कुठला ड्रेस आहे. तिला फ्रॉक्स खूप आवडतात घालायला. तर तिचं बघा कशी बसलेली आहे. त्यानंतर ही आहे आदितीच्या पप्पांची अलमारी. याला पण छान असं क्लीन वगैरे करून घेतलेलं, साफसूफ केलेलं आहे. कारण त्यांचे पण कपडे आवरून घ्यायचे होते, ठेवायचे होते. कारण जेवढं मी सामान अलमारीत टाकेल तेवढं ते बॅग्स वगैरे कमी होऊन जातील. म्हणून आधी अलमारी पुसून घेतलेली आणि नंतर त्यांचे व्यवस्थित कपडे असे जे कामाचे आहे ते ठेवले, जे बिना कामाचे आहे ते एक साईडला काढून ठेवून दिलेले. तर अशा पद्धतीने मी अलमारी आवरून घेतलेल्या. तर मी पूर्ण व्हिडिओ काही घेतला नाही, माझ्याने जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी थोडं घेण्याचा प्रयत्न केलेला. आणि फायनली दोन्ही अलमाऱ्याचं सामान मी लावून घेतलेलं. 2 अलमाऱ्यात सामान गेल्यानंतर घर जरा रिकामं झालेलं. म्हणजे बेडरूम जी होती ती रिकामी झालेली आणि जरा बरं वाटलंच. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.